नमो नमो शिवाजी राजा, ओ नमो नमो शिवाजी राजा, शौर्याचा गजन, शौर्य सळसळले रोमा रोमात, शौर्य सळसळले रोमा रोमात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात, सजीर हाजीजी। ओ नमो नमो संभाजी राजा, ओ नमो नमो संभाजी राजा, शौर्याचा गजन, शौर्य सळसळले रोमा रोमात, शौर्य सळसळले रोमा रोमात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमाना, सजीर हाजीजी। ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया। दोन्ही आवाज गेल्यामुळे रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम तुम्हा वंदितो शिव छत्रपती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणासी, अहो स्वामी तुकया देवा, यावरी ना करावा भेरू। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। व्याख्यान सुरू होण्याच्या अगोदर हात जोडून विनंती करतोय की कोणीही उठू नका, तुम्ही उठलात मी जागेवर थांबणार आहे। सर्वात पहिले व्याख्यान चालू होण्याच्या अगोदर माता माऊल्यांनो मी तुम्हाला सांगतोय, हे व्याख्यान खास तुमच्यासाठी आहे आणि हे आपल्यासाठी आजूबाजूला बसलेले लहान लेकरं तुम्ही इकडे ऐकायला जरास बघा। सर्वप्रथम आपल्या शिवकन्याताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया। दादा या गावात आल्यावर शिवकन्याताईचं व्याख्यान ऐकलं, मला असं वाटलं मला उगाच बोलवलं तुम्ही। तुमच्या गावातच खरोखर एक काय बोलावं त्या मुलीबद्दल, फार सुंदर पद्धतीने ती बोललेली आहे आणि आपल्या गावात जर एवढी मोठी व्याख्याती आहे, माझ्यासारख्या लेकराला येण्याची काही गरजच नव्हती, पण काही हरकत नाही। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्मही काया, जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम तुम्हा वंदितो शिव छत्रपती। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या दर्याखोरामध्ये पवित्र पावन या ठिकाणी या पाराळा गावामध्ये उभं राहत असताना मनस्वी आनंद होत आहे। खरे पाहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या राजानं ज्या या ठिकाणी याची देही याची डोळा असं काय व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व निर्माण केलं या की 350 वर्षे झाले तरी माझ्या राजांची जयंती याची देही याची डोळा या ठिकाणी साजरी होते। याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये याच सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये 5 जुलमी सत्ता थया थया थैमान घालत होत्या। नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान, आणि कसं तरी जगावं कसं तरी मरावं हा तिथल्या रयतेच्या मनामध्ये चाललेला एक अट्टहास होता। अरे माणसं म्हणावं तरी कोणाला, जीवन जगतात म्हणून त्यांना माणसं म्हणावं का सकाळचा दिवस संध्याकाळपर्यंत जगतात म्हणून त्यांना माणसं म्हणावं, जन्माला आली या म्हणून त्यांना माणसं म्हणावं। काही कळत नव्हतं, रयतेला कोणी वाली उरला नव्हता। रयत तर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये परागंदा झाली, कसं तरी जगावं कसं तरी सकाळचा सूर्य कधीतरी मावळतीला जात होता। नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान। 5 जुलमी सत्ता याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैया थैया स्थैमान घालत होत्या। आणि त्याच वक्तीला एक प्रसंग आहे देवगिरीच्या किल्ल्यावरती, या ठिकाणी बघता बघता एक प्रसंग असा घडला, एक प्रकरण ऐसे काही घडलेलं आहे, अघटित घटना घडलेली आहे। एकच करा कारण किती काही जमून नाही, हा चांगला आहे का? हॅलो याला जेवढं वाढत नाही तेवढं वाढत, हा ते तुमचा काही दोष नाही, दोष आमच्यात आहे। आम्ही महाराज लोक व्याख्याते लोक नीट नाही ना, बेस वाढवा ट्रबल वाढवा असं करा तसं करा, तुमचा काही दोष नाही। असं दादा जेवढा जोरात होईल तेवढा आवाज द्या सोडून, कारण की गेली 10 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र फिरतोय, पूर्ण आवाज गेला या, काही हरकत नाही। चला
आणि बघता बघता याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान. आणि त्याच व्यक्तीला निजामाच्या दरबारामध्ये मासाब जिजाऊंचे थोरले बंधू दत्ताजी जाधवांचं मस्तक संभाजीराजांच्या तर शमशेरीनं छाटल्या गेलं. पण त्याच व्यक्तीला या ठिकाणी बघता बघता लखुजीराजे जाधवांना कळालंय अरे माझा मुलगा मारला या भोसल्यांनी. आणि सरदिशी लखुजीराजे जाधव आस्ते कदम येत आहेत. शमशेर उपसले आणि बघता बघता शमशेरीच्या घावानं भोसल्यांच्या कुळातला संभाजी गारद झाला. नव्हता जगण्याचा स्वाभिमान. अरे आपल्याच तलवारी आपल्या पेशा झाल्या होत्या. माणसं म्हणावं कोणाला. आणि हे सर्व काही जगदंबा स्वरूपिणी असणारे आमच्या मासाब जिजाऊ भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. अरे काय करावं, कोणाला बोलावं. अरे एका साईडनं माझा भाऊ आहे, एका दिशेने माझा देर आहे. आणि कोणासाठी बोलावं, नेमकं रडावं तरी कोणासाठी आणि कोणावरती राग काढावा काही सुचत नव्हतं. भरल्या डोळ्यांनी मासाब जिजाऊ जगदंबा स्वरूपिणी आई भवानी तुळजा भवानीच्या पुढ्यात गेल्या. आणि आई तुळजा भवानीला गारानं सांगितलं अगं आई तुळजा भवानी, अगं कसली ग दुर्दशा माते. अगं का ग रे त्याला कोणी वाली राहिला नाही. अगं का माझाच भाऊ माझ्या धीराच्या तलवारीनं मारला जातो आणि माझ्या धीराचं मस्तक कापणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा जन्मदाता बाप आहे माते. अगं असं काय पाप घडलं या माते. अगं बाई दार उघड ग बाई, त्याला कोणी वाली राहिला नाही ग आई. का झोपली ग माते तू. अगं दार उघड, दार उघड बय आता, दार उघड बये, दार उघड बय आता, दार उघड बय आता, दार उघड बये, दार उघड बय आता दार. माहुरगडची रेणुका माता. हात नाही दिले का, हात नाही दिले का, बोला ना जरा. याच्यानंतर जेवायचंय आपल्याला जोरात. दार उघड बय. मागचे तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे भाऊ. व्याख्यानात फक्त पुढचेच बसलेले का हे लेकरो आहे जोरात. हा तुमच्यामुळे शाळा बंद पडल्या. बोला ना, मास्तरांनीच बदल्या करून घेतल्या रे बा. आता मी मास्तरचे दादा, माझा प्रॉब्लेम असा आहे दादा, माझ्याकडे पाहिल्यावर कोणी मास्तर मला म्हणतच नाही. असा कुठं मास्तर असते का. एक केस वाढेल कानात बाळ्या. जोरात माता मावल्यांना तुमचं लेकरू आहे, एकदा जोरात हातवरी करायच्या, लाजायचं नाही अजिबात. हा दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. माहुरगडची रेणुका माते, माहुरगडची रेणुका माते. दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. कोल्हापूरची तुळजा भवानी महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी. दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. तुळजापूरची भवानी माता, तुळजापूरची भवानी माता. दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. वनीगडाची सप्तशृंगी, वनीगडाची सप्तशृंगी. दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. तुम्ही म्हणाल व्याख्यान करायला बाबा का आमचा व्यायाम घ्यायला. मी फक्त पाहायला झोपले का नाही, होऊ शकते असं आहे का नाही. ते मना मना जरा पाहिजे जरा असं थोडस झोपलेले जागे होते. दार उघड बये आता, दार उघड बये, दार उघड बये आता दार. आणि बघता बघता याच ठिकाणी मासाब जिजाऊंना आई तुळजा भवानींनी कौल दिला. आणि मासाब जिजाऊंना दिवस गेले. बघता बघता पोटामध्ये गर्भ वाढायला लागला. पण तो त्याच गर्भामध्ये असणाऱ्या लेकरावरती संस्कार चालू झाले. मासाब जिजाऊंनी त्या लेकराला सांगावं, आपल्या पोटावरून हात फिरवावा आणि सांगावं बाळा, अरे बाळा. आमच्या मासाब जिजाऊंनी घोड्यावरती बसावं, घोड्यावरती रपेट करावी. पोटामधलं असणारं बाळ हलत होतं. कमरेचा अंगावरचा सेला कमरेला बांधावा आणि आईची माया जागृत व्हावी. आईच्या डोळ्यामधून आसवांच्या धारा यावा आणि आमच्या मासाब जिजाऊंनी पोटावर हात फिरून सांगावं बाळा, बाळा एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा. अरे बाळा, ही जगातली पहिली आई असेल रे. ही जन्माला येण्याच्या अगोदर तुला या ठिकाणी हे त्रास मी देत आहे. पण लक्षात ठेव राजा,
इथून पुढे जन्माला आल्याच्या नंतर याच घोड्याच्या पाठीला तुला सिंहासन करायचं आहे आणि याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तुला रपेट मारायची. हे गर्भसंस्कार चालू झाले दादा, हे उगाच नाही हो. माझ्या मातानं राजा हा पोटात घडवलाय, पोटात राजाचं बालपण चालू, त्या ठिकाणी संस्कार चालू झाले, हे उगाच नाही हो. आणि बघता बघता एक दिवसचा प्रसंग आहे. ऐसे दिवस सरत गेले आणि स्थळ होता माहुली किल्ला. माहुली किल्ल्यावरती आज ते कदम शहाजीराजे येत आहेत, वर्दी मिळाली मासाहेब जिजाऊंना, सरकार येत आहे, आनंदल्या मासाहेब जिजाऊ. आणि शहाजी राजांच्या पुढ्यात ज्यावेळेस मासाहेब जिजाऊ आल्या त्यावेळेस नकळत का होणं दादा, शहाजी राजांना थोडीशी मस्करी करावीशी वाटली आणि शहाजी राजांनी मासाहेब जिजाऊंना नकळत म्हणून एक गोष्ट विचारली, या राणी सरकार, अहो 7 मास झाल्या ती, परंतु या मोहिमेच्या धामधुमीच्या युगामध्ये तुम्हाला मला थोडाही वेळ देता येत नाही. पण मला असं वाटतं या की तुम्हाला काही खावंसं वाटत असेल ना, का 7 महिने 7 दिवस झाले. आता 7 महिने 7 दिवस झाले म्हणजे डोहाळे लागत असतात दादा. आणि आईनं लेकराला गर्भात वाढवावं, गर्भात शिकवावं, हे मी नाही सांगत, हे आमचं शास्त्रही सांगते आणि हे आमचं विज्ञानही सांगते. बाबा अभिमन्यू चक्रव्यूहात जायचं कसा हे सुभद्रा मातेच्या पोटात शिकला महाराज. पण बाहेर कसं यावं हे त्याला येत असताना सुभद्रा मातेला जाग आली आणि बाहेर जगामध्ये त्याला कधी बाहेर येता आलं नाही. हे गर्भातील संस्कार असतात. पण त्याच वक्तीला शहाजी राजांनी विचारलंय, राणी सरकार, तुम्हाला माझी भाषा कळाली? बोला ना. भाषा कळाली का? मागचे पोरं बोला बोला. तर तुमच्यासाठी जे काय असतं माहितीये का, व्याख्यानाला कीर्तनाला 4 प्रकारचे लोक असतात दादा. जे पुढे बसतात, जे प्रत्येक वेळेस माझ्याशी बोलतात ते सत्ताधारी, जे एखाद्या वारच्यानं जिथं नाही बोलायचे तिथं टाळ्या वाजवतात ते विरोधक, आणि जे कधी कधी बोलतात ते अपक्ष, म्हणजे बोलतच नाहीत ते राज्यपाल नियुक्त. म्हणजे विधान भवन खाली पडलं तरी तुम्ही विधान भवन होतं का? मग काय होतं तुमच्यापैकी? नाही ना असं कोणी? मग बोला ना, माझी भाषा समजायली का ते सांगा मला पहिले, नाही तर बस सकाळी म्हणसाल कोण आणला होता काय माहित बाबा, तो लय म्हणा अवघड बा. आणि बघता बघता ऐका माथा मावल्यानं मी सांगून जाईल. अहो काय सांगितलंय, ज्या वक्तीला शहाजी राजांनी विचारलंय, सरकार तुम्हाला कसले डोहाळे लागले नाहीत का? डोहाळे आमच्या मासाहेब जिजाऊंनी सांगितलंय. हा लागलेत ना, बरं मग आम्ही पुरवावे म्हणतो. बरं कसले डोहाळे लागलेत तुम्हाला? आता शहाजी राजांना वाटलं मागून मागून काय मागतील, एखादा किल्ला बांधून मागतील, एखादं जरीचं वस्त्र मागतील, फार फार तर एखादा गड किल्ल्यांचा तडबुरुज या ठिकाणी बांधून मागतील. परंतु ऐका डोहाळे काय आहेत माता मावल्यांनो, आमच्या मासाहेब जिजाऊंना आंबट खाण्याचे माती खाण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला आजकाल वेगळे डोहाळे लागतात. या आमच्या एखाद्या आईला कसले डोहाळे, गर्भामध्ये लेकरू राहिले की आमच्या आईला असं वाटतंय की जन्माला येणारं जे लेकरू आहे त्याच्या बापानं चंद्र आणावं, चंद्र हातामध्ये धनुष्यबाण घ्यावं आणि कुठंतरी पुढे गाणं म्हणावं, कोणीतरी येणार येणार ग. 7व्या महिन्यामध्ये आई बघती या सैराट, समध्या पोरात मिळालंय जोरात रंगात आलया. तुमच्या इकडे मला माहित नाही तो पिक्चर आला का नाही का? आमच्याकडे पिक्चर आलं येड येड येड, बाप येड ते येड, नवीन पिक्चर आलाय आमच्या इकडं. तुमच्या इकडं नाही सांगायला बरं, मला घरी जायचं ना. वेड नावाचा पिक्चर आहे. पोरं बोलायचं लाजायचं नाही आपल्या लेक्चरला, आपल्या या व्याख्यानाला जोरात. हा ते भान राहत नाही म्हणजे नेमका कीर्तनकार आहे का मास्तर आहे का व्याख्यानकार. पोरो त्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता, मैं झुकेगा नहीं. वा यायच्यासाठी टाळायला पहिले वाजो. वा 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 वा. शाळा काय जिल्ह्यात पहिली आहे का तुमची? ए पोरो, हा मैं झुकेगा नहीं. वा महाराज, हे काय माहिती का प्रॉब्लेम? अहो आईने जर त्या काळामध्ये जर या ठिकाणी रामकृष्णाच्या जर कथा वाचल्या ना
तर लेकरू सुद्धा तसं जन्माला येतं या. आम्हाला येणं लागलं पाहिजे, येणं लागलं पाहिजे आपल्या ध्येयाचं, येणं लागलं पाहिजे काहीतरी बनण्याचं, येणं लागलं पाहिजे माझ्या छत्रपती शिवरायांचं. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची, बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. वेड लागलं पाहिजे, बघून घे मूर्ती ती माझ्या शिवरायांची. नावात एवढी ताकद आहे दादा. मी लोकांचं सांगत नाही, मी माझं सांगतोय दादा. रोज व्याख्याने गोळ्या खाऊ का बेजार असतो गळ्यासाठी. खाली बसलं की टेन्शन येते, या गावातलं व्याख्यान नीट होईल का नाही, आणि उभा राहिलो की गावातला गळा कुठे जातो काही मेळ लागत नाही. दादा शिवराय असे शक्तिदाता बास. ही ताकद हो माझ्या राजांच्या नावात. खाली बसलो की मी टेन्शन मध्ये असतो, गळा उकलतो का नाही, आणि उभा राहिलो की आपोआप समजत नाही गळा बसलेला आहे का बसलेला नाही. ही ताकद माझ्या राजांच्या नावात आहे. आणि याच राजांना पोटामध्ये घडवलंय माझ्या मासाहेब जिजाऊंनी. सांगेन मी इथल्या माता भगिन्यांना, ऐकून घ्या माता भगिनी, या ठिकाणी सांगेन मी तुम्हाला सर्व माता मावल्यांनो, या ठिकाणी संस्कार हे गर्भात झाले पाहिजे. आमची आई काय संस्कार करते या लेकरावर. जर 7व्या महिन्यामध्ये जर आम्ही पिक्चर पाहिलाय, जर 7व्या महिन्यामध्ये जर आम्ही मालिका पाहिली, 7व्या महिन्यामध्ये लेकरू जर गाणं ऐकलं आमच्या आईनं की समजा पोरात मिळालंय जोरात, लेकरू जन्माला आल्या आल्या दादा दुसऱ्याच महिन्यात सून घेऊन येते. हे मी नाही सांगत, हे शास्त्रही सांगताय आणि हे विज्ञानही सांगता या. म्हणून ऐका, डोहाळे आहेत आमच्या मासाहेब जिजाऊंचे, डोहाळे लागलेले आहेत. आणि मासाहेब जिजाऊंनी सांगितलं ऐका, आमचे डोहाळे जर पुरवायचे असतील तर कान सुद्धा पोलादाचे करावे लागतील. शहाजी राजांना वाटलं ऐसे कैसे डोहाळे, हा ऐका आमचे डोहाळे. आम्हाला असं वाटतं या तुमचा अंगरखा आमच्या अंगामध्ये घालावा, डोक्यावरती जिरेटोप ठेवावा, कमरेला शमशेर बांधावी, आणि वाघावरती या बसून या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरून गनिमांचा निपात करावा. हे डोहाळे लागलेत माझ्या मासाहेब जिजाऊंना. उगाच नाही हो, राजा हा पोटात घडवलाय. असं वाटतं या ही कमरेला शमशेर बांधावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरावं आणि गनिमांचा निपात करावा. जगदंबा स्वरूपिणी माझ्या मासाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे आहे. आणि बघता बघता अखेर नाद घुमला, तारीख उजाडली. वेळ सायंकाळी 6 वाजता, वार शुक्रवार, स्थळ आहे पवित्र पावन श्रीविमान शिवनेरी किल्ला. आणि बघता बघता तारीख उजाडली, फाल्गुन वद्य तुकी 1551, वेळ होती सायंकाळी 6 वाजताची, वार शुक्रवार. आणि अखेर तारीख उजाडली 19 फेब्रुवारी 1630. आला आला माझा राजा जन्माला आला. जोरात जोरात टाळ्या, जोरात. आयरा गेरा माणूस नाही जन्माला आलाय, राजा जन्माला आलाय, सूर्य प्रकटलाय. एकच राजा, अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. अरे माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. अरे प्राणपणाने, अरे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. बघता बघता महाराष्ट्राच्या मातीला स्वतंत्र सूर्य मिळाला. काय सांगावं त्या मुलाचं तेज, जणू काही सूर्यानंही आपली तेजस्विता लपवाई. इतकं सुंदर तेजस्वी रूप माझ्या बाल शिवांचं दिसत होतं. शिवाई देवीच्या नावावरनं या ठिकाणी शिवबा आणि शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं. शिवाजी ऐसं नाव
कसंही वाचा, नावामध्ये दहातीचं बळ हाय. शिवाची उलट वाचलं तरी ज्यांचं होते, जो हयातभर आपल्या जीवाशी खेळत राहिले त्यांचं नाव शिवाजी. आणि बघता बघता बाल शिवांचं संगोपन चालू झालं. बाल शिवांचं वय वाढत होतं. तसं तसं मासाब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये या ठिकाणी बाल शिवांची जडणघडण सुरू झाली. आणि एक वेळचा प्रसंग आहे, ऐका माता मावल्यांनो. सगळ्यात जास्त लेकरावरती संस्कार करणाऱ्या तुम्ही आहात. या शिवजयंतीच्या माध्यमातून या पवित्र पावन पाराळा या गावामध्ये पारेश्वर भगवंताच्या या कृपाशीर्वादानं चालत असणारा या गावाचा प्रपंच आणि या गावामध्ये उभं राहत असताना मी सांगेन या ठिकाणी तुम्हाला की सर्वात जास्त दादांनो लेकरावरती संस्कार करणाऱ्या माता भगिनी असतात. ऐका, मी सांगेन तुम्हाला, लेकरावरती संस्कार करणाऱ्या माता भगिनी आहे. आणि याच माता भगिनींनी ठरवायचंय लेकरू कसं जन्माला आलं आणि त्याच्यानंतर त्याला आपण कशा पद्धतीनं घडवावं हे आईच्या हातात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि ती जगाते उद्धारी. हे मी नाही सांगत, हे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता नंतर पिता. पिता ध्यानावर असला ठीक आहे, नाही तर पिताच पिता. धन्य माता पिता तयांची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अन तयांचा हरिक वाटे देवा. कशी कन्या असावी हो, जिच्या नावातच शिवकन्या आहे. काय बोलावं ते लेकराबद्दल. मला असं वाटलं की तिच्या पुढे आपलंच व्याख्यान फिक्क पडते आज. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. हे मी नाही सांगत, हे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे मज अन घडो त्यांची सेवा अन परी माझ्या दैवा पार नाही. हे उगाच नाही हो, हे आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. ऐसा पुत्र, त्या पुत्राची जडणघडण सुरू झाली दादांनो. आईने संस्कार केले पाहिजे. इकडे लक्ष द्या माता मावल्यांनो. लेकरावर संस्कार पहिले आपण करायचे. उगा लेकरू सून आल्याच्या नंतर ओरडायचं नाही, पोरग हातातून गेलंय, हातातून नाही गेलं ते. बोला ना, भांडणं झाले काय सुनासोबत? बोलत चला, बोला ना. आई, लेकरू आपलं कुठपर्यंत आहे? बोला ना. व्याख्यानानं घरी जाऊन म्हणा मी म्हणलीच नव्हती तसं सुनाला. लेकरू लेकरू महाराज आपलं कुठपर्यंत आहे? बोलत चला, बोलत चला ना. बरोबर आहे, लग्न होईपर्यंतच लेकरू आपलं आहे. एकदा का भंब्याला भंबी आली, वारे जमाने तेरी हद हो गई, ओ बीबी हम दर्द मासर दर्द हो गई, ओ बीबी हम दर्द मासर दर्द हो गई. पण याच्यासाठी आपण पहिल्यापासून त्याला ताब्यात ठेवायचं. ताब्यात ठेवायचं म्हणजे लगेच सुन संग भांडण नाही. लेकरावर संस्कार आपण केले पाहिजे. हे माझ्या मासाब जिजाऊंनी केलेले आहेत. लहानपणापासून संस्कार चालू आहे. मासाब जिजाऊंनी शिवबाराजांना जवळ बसावं आणि सांगावं, शिवबा शिवबा, समोर जो सह्याद्री दिसतोय ना, जे ऊन वारं वादळ वारा पाऊस दिसतोय ना, शिवबा ते सर्व आपलाय. शिवबा ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. शिवबा हा साहेब, शिवबा पेटवायला शिका. आणि आमच्या बालशिवांनी विचारावं, पर मासाहेब काय पेटवायचंय? आमच्या मासाहेबांनी सांगावं, शिवबा जसा विझलेला दिवा पेटतो या, तसं विझलेलं नसीब पेटवायला शिका शिवबा. कळलं असेल तर टाळ्या वाजवा, नसेल कळलं तर ते टाळ्याची म्युझिक आहे काय काय ते लावत आहे म्हणा म्हणा. तुला माहिती ना कुठं वाजवायचं कुठं नाही? हो ना. आता तुम्ही वाजवत नाही ना, आम्हीच वाजवतो. आमच्याकडे सगळी म्युझिक ठेवली आम्ही. लोकांना वाटलं पाहिजे काय भारी व्याख्यान झालं, असं झालं पाहिजे दादा. शिवबा पेटवायला शिका शिवबा. हे गर्भात संस्कार आहेत. पण आता उलट हो, आमच्या आईचे संस्कार गर्भाच्या नंतरही बरोबर राहत ना, अगोदरही नाही. लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आमची आई काय म्हणते माहिती का? आमच्या पप्याला इतका मोबाईल चांगला चालवता येते, त्याच्या बापाला नाही चालवता येत. सांगा आई, माता जिजाऊ
बरं अशी कंडिशन आहे दादा, मी जर खोटं बोलत असेल तर मला सांगायचं तुम्ही. अशा घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये हे लहान लेकरं असे येतं की हे भाकर तेव्हाच खातात जेव्हा कार्टून चॅनल चालू असते किंवा मोबाईल चालू असते. बोला खरंय का खोटं आहे? शाबास, वा. या गावात फक्त तुम्हीच माया पक्षात येत, बाकी मोर द्या. हा, खरं खरं तुम्ही माया पक्षात येत, पोरं हे सत्ताधारी आहेत तुम्ही. दादा मी कोण्या पक्षाचा नाही बरं का, एकच पक्ष. आणि माझ्या छत्रपती शिवराजांचा विचार विश्वभर पसरण्यावर माझं लक्ष. बास, काही घेणं नाही आपल्याला. आमचं आडनाव योगायोगानं शिंदे. थोडं घाबरते लोक शिंदे आडनावला आता, पण काही संबंध नाही दादा. हो, मग जायचा संभाजीनगरला, काही संबंध नाही बरं दादा आमचा. आणि ते जर मला जर समज असता मी काही आलो असतो. महाराष्ट्र बोंबलत गळात लहानपण फिरायला लागलो मी, काही गरज नसते. बघा, आमची आई म्हणते आमच्या लेकराला जोपर्यंत त्याला असं काही मोबाईल चालवता येते, चुकीच्या गोष्टी दादांना. माझ्या मासाहेब जिजाऊंनी शिवराजांना घडवलंय, संस्काराचा वसा वारसा दिलाय आणि सांगितलंय शिवबा हे सर्व आपलाय. हे सांगणाऱ्या माझ्या मासाहेब जिजाऊ आहेत. ह्या सांगता हा वसा वारसा माझ्या मासाहेब जिजाऊंनी सदैव तेवत ठेवला. प्रत्येक वेळी शिवराजांना मार्गदर्शन करावं आणि सांगावं शिवबा हे मिळवलं पाहिजे, हे मिळालं पाहिजे शिवबा. पण आमच्या आईनं आता तेच केलं पाहिजे. मी सांगेन माता मावल्यांनो, तुमच्या हातामध्ये जी ताकद आहे, तुमच्या हातामध्ये ज्या ठिकाणी जी शक्ती आहे, ती जगात कोणाच्या हातात नाही. हो, लेकरू घडवण्याचं जर सगळ्यात मोठं काम कोण करत असेल तर तुम्ही करताय, लक्षात ठेवा. आज जगाच्या राष्ट्रपती या ठिकाणी द्रौपदी मुर्मू आहेत. आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती जर बघितल्या तर द्रौपदी मुर्मू आहेत. आणि याच ठिकाणी ज्यांच्यामुळे आम्हाला शिकण्याचा अधिकार मिळाला ते आमच्या माता सावित्री आहेत. पण आम्ही कुठंच मागे नाहीत. आमच्या महिला तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी. थोर ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारी. तू हिंद भूमीचे नारी, तू हिंद भूमीचे नारी. ही तुमच्या हातामध्ये ताकद आहे. हा संस्काराचा वसा वारसा माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिलाय. दादा, एक वेळचा प्रसंग आहे. लाल महालाच्या बाहेर या ठिकाणी एक नाच गाणं आलं होतं. आणि नाच गाणं आल्याच्या नंतर आपले बाल शिवबा न राहून त्या नाच गाण्याकडे वळले. आणि वळत असताना खिडकीमधून नाच गाणं पाहू लागले. त्याच व्यक्तीला मासाहेब जिजाऊंना खबर लागली आणि निघाल्यात मासाहेब जिजाऊ. बघतात तो काय, समोर नाच गाणं चालू आहे. बाल शिवबा खिडकीतून पाहत आहे. धरलाय कान माझ्या आईनं आणि सांगितलं शिवबा का याचसाठी केला होता आम्ही अट्टहास. शिवबा का याचसाठी आम्ही पाहिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. शिवबा का याचसाठी तुमच्या वडिलांनी रात्रीचा दिवस, दिवसांची रात्र करून कधी उसंत मिळवली नाही, सदैव मोहिमा करत राहिले. का याचसाठी शिवबा. आणि शिवबा राजांच्या डोळ्यामध्ये अश्वांच्या धारा आल्या. बाल शिवबाला काही कळत नव्हतं. आणि बघता बघता आईला बाल शिवाने सांगितलंय माफी असावी माते. आणि त्याच व्यक्तीला आईने सांगितलं शिवबा हे गोष्ट सदैव लक्षात ठेवा. बघा माता मावल्यांनो, हे शब्द बघा तुम्हाला कळतात का? काय सांगितलं आमच्या मासाहेब जिजाऊंनी? शिवबा हे गोष्ट सदैव लक्षात ठेवा. तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तुम्हाला बाया वाचवणारा राजा बनायचं. नाचवणारा राजा नाही तर बाया वाचवणारा राजा बना शिवबा. हा संस्काराचा वसा वारसा माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिला. आणि बघता बघता मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये या ठिकाणी स्वराज्याचा घाट आणि थाट बांधायला सुरुवात झाली. मासाहेब जिजाऊंना शहाजी राजांच्या मनातलं जे या ठिकाणी असणारं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून बघता बघता स्वराज्य प्रक्रियेला, निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि त्याच वक्तीला मासाहेब जिजाऊंनी शहाजी राजांना सांगितलंय सरकार आपलं स्वराज्य निर्माण व्हावं. हे बोल नका रे पोरो, बोल नका ना बे. तुम्ही विरोधात गेले का? गट सोडला काय माझा? शांत बसा, बोल नका. अजिबात बोलायच नाही तुम्ही, नाही तर पुढे या. येता का पुढं? ते काय तुमच्या शाळेतला मास्तर नाही मी. हो, ते शाळेनं घेतली बदली करू. आता शांत बसा. हा तुमच्या येतो थोड्या वेळा, 2 मिनिटं थांबा ना जरा. सगळ्याकडे आपल्याकडे आपलं व्याख्यान सगळ्यावर आधारित असतं, काळजी नका करू. आणि बघता बघता त्याच वक्तीला
मासाब जिजाऊंना शहाजीराजांनी सांगितलं, हा सरकार स्वराज्य निर्माण तर करावेच लागेल, सुरुवात तर व्हायलाच पाहिजे. आणि बघता बघता त्याच ठिकाणी मासाब जिजाऊ निघाल्या पुण्याच्या दिशेनं. आणि पुणे तर उद्ध्वस्त झालं, बकात झालं, भयान झालं. पुणे तर या ठिकाणी राया रावानं त्याच पुण्यावरती गाढवांचा नांगर फिरवलाय. आणि त्याच पुण्याच्या मातीमध्ये एक पहार रवली, त्याला फुटकी वाहन तुटकी कवडी बांधली आणि सांगितलंय, जो कोणी या पुण्याच्या मातीत राहील त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा भकात झालेल्या भयान झालेल्या पुण्यामध्ये स्वतः मासाहेब आल्या ती. आणि त्याच वक्तीला मासाहेबांनी त्या ठिकाणी वेशीवर आल्याच्या नंतर रयतेला साथ घातली. पण रयत होती तरी कुठं? रयत तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये परागंदा झाली. आणि जगण्यासाठी मरावं, मरण्यासाठी जगावं, हा फक्त जीवनाचा एकच अट्टहास झाला होता. आणि अशा भकात झालेल्या पुण्यावरती मासाहेब आल्या. त्याच वक्तीला मासाहेबांनी साथ घातली त्या गावातील लोकांकडे, या गावात या, परत या. आणि रयतेनं त्या ठिकाणी मासाहेबांच्या जवळ येऊन त्या फुटक्या त्या ठिकाणी असणाऱ्या पहारीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, मासाहेब कोणाच्या भरोश्यावर यायचं? मासाहेब दिवसा ढवळ्या या ठिकाणी बाया बापड्यांना पाठवलं जातं. मासाहेब शेतकऱ्याला कोणी वारी लागलं नाही, कापणीला आलेलं भूम पीक कापून नेलं जातं. मासाहेब लेकर अन्न करता मरते ती. मासाहेब कोणाच्या भरोश्यावर यावं? मासाहेब रयतेला कोणी वाली राहिलं नाही मासाहेब. आणि कडाळली सौदामिनी, आणि या गावात या, माझ्या भरोशावर, माझ्या बाल शिवभांच्या भरोशावर. पण मासाहेब इथं आलो तर आमचा निर्वंश होईल मासाहेब. आणि मासाहेब जिजाऊंची नजर गेली त्या पहारीकडे आणि सांगितले, शिवबा सर्वात पहिले अंधश्रद्धेचं जोखाड यांच्या मानगुटीवर बसलं. या जोपर्यंत ती पहार उघडून फेकत नाही तोपर्यंत रयत गावात येणे नाही. का तर मासाहेबांना माहिती होतं, जोपर्यंत रयत नाही तोपर्यंत स्वराज्य नाही. आणि त्याच वक्तीला आपल्या बालशुभांनी ती पहार फेकून दिली आणि तीच निषिद्ध झालेली भूमी सोन्याच्या फाळानं नांगरून काढली दादा. आणि मासाहेब जिजाऊ स्वतः त्या पुण्याच्या मातीमध्ये राहायला लागल्या. रयतेला विश्वास पटायला लागला, अरे मासाहेब राहत्या ती, मग आपण का नाही? आणि बघता बघता रयतेला विश्वास पटला. रयत गावामध्ये परतू लागली, घरं बांधू लागली, घरं गजबजू लागली. गावाचं या ठिकाणी देव पण यायला लागलं, मंदिर बांधल्या गेली. महादेव शंभू महाराजांच्या मंदिरामध्ये आरती व्हायला लागली, घंटानाद व्हायला लागला. आणि जणू काही शिवशंभू माझ्या छत्रपती शिवबाराजांना आशीर्वाद द्यायला लागले. बघता बघता गावामध्ये रूपांतर व्हायला लागलंय पुण्याचं. पण त्याच वक्तीला रयतेला पुन्हा प्रश्न पडलाय, अरे गावात आलो, इथं राहायला लागलो, पण आता खावं काय? हे पोरा बस रे खाली, खाली बस ना. काय अडचण आहे तुला? नवरदेव तू हो? अबे आमच्याकडे टरकानं पडेल दादा, तुमच्याकडे तर मला माहित नाही बरं. आमच्याकडे अवघड आहे. आमच्याकडे नवरदेवाला पोरी दे ना. आम्हाला लोक म्हणतात, महाराज पान एखादी पोरगी इथं महाराजालाच भेटेल ना. अवघड झाले. इथं बसलेल्या आमच्या छोट्या भगिनींना सांगेन, फार सुवर्ण काळ आलेला आहे तुमच्यासाठी. पहिल्या काळात दादा जरा वेगळं होतं बरं का. पहिल्या काळात कसं भरपूर मुली मिळायच्या, आता तसं नाही पोरी. फार सुवर्ण काळ आलेला आहे तुमच्यासाठी. अधिकारी बना, मस्त मस्त अधिकारी बनल्यानंतर अधिकारी नवरा मिळतो या, आणि सगळं काही ओके आहे. पण पहिल्या तसं नव्हतं. पहिले तर लयच अवघड होतं. आता लग्नामध्ये ते रुसाफुकी नाही आमच्या इकडे. तुमच्या इकडचं नाही मला माहित, मी तुमच्या इकडचं काही सांगणारच नाही आज. सगळंच माझ्या इकडचं सांगेन, आणि आमच्या गावीतून दूर आहे ना जरा. नाही पहिल्या काळात लय होतं बा, वरमाईचे हात नाही धुतले म्हणून वरमाईने जेवण नाही केलं. असं आमच्या इकडं हात नाही धुतले बाबा, वरमाई जेवलीच नाही, 4 दिवस उपाशी राहिली. सुने म्हणली राय तशीच, काय करते? समया काऊन नाही लावल्या म्हणून वरमाई उपाशी राहिली. पण आता तसं नाही. वरमाईनं नीट गपचूप खायचं तिथं जाऊन. आता दिल्ली पोरगी हीच मोठी गोष्ट आहे. आमच्या इकडचं सांगायलो, तुमच्या इकडचं नाही. आता शांत. आणि बघता बघता रयत मासाहेबांकडे गेली आणि मासाहेबांना सांगती झाली, मासाहेब गावात तर आलो या मासाहेब घरात तर राहायला लागलो या मासाहेब, पण मासाहेब खावं काय? मासाहेब
अजूनही अन्नाची दशा होत आहे मासाहेब. आणि मासाहेबांना कळून चुकलं या की जोपर्यंत या ठिकाणी रयत जगणार नाही तोपर्यंत स्वराज्य होणार नाही. म्हणून मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून एक कल्पना काढली आणि गावातील लोकांना सांगितलं, या मी तुम्हाला या ठिकाणी बैलजोडी देते, या ठिकाणी बी बियाणं देते या. आणि मासाहेबांनी सगळ्यात पहिली सहकारी संस्था स्थापन केली जिचं नाव आहे स्वराज्य. दादांनो छाती ठोकून सांगतो, माझ्या राजांचा हा पहिला काळ आहे ज्या काळामध्ये शेतकऱ्यानं कधी आत्महत्या केली नाही. ज्या काळामध्ये माझा शेतकरी बाप सुखी होता. उभ्या जगाचा पुशिंदा आहे माझा शेतकरी बाप. आणि हा शेतकरी बाप माझ्या शिवछत्रपतींच्या काळामध्ये सुखी होता, आनंदी होता, त्याच्या मालालाही भाव होता. आणि कोणत्याही शेतकऱ्यानं दादा कधी आत्महत्या केली नाहीये. हा शिवकाळ आहे. हा माझ्या राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रामराज्य आहे. हे उगाच नाही हो. आज काय आमच्या शेतकऱ्याची अवस्था आहे, आज काय शेतकऱ्याचा काळ आला या. दादानो तळ हाताचा पाळणा करून आमचा शेतकरी बाप या ठिकाणी पिकाला जपतोय हो. पण तो वरून राजा ऐसा काही धो बरसतो या. त्याच्या बरसतो तो ऐसा काही वरून राजा धो बरसतोय ना की त्याच्या बरसल्यानं उभं पीक माझ्या शेतकरी बापाचं वाहून जातो. जेव्हा गरज असते ना दादा, तेव्हा पावसाला जेव्हा गरज असते तेव्हा तो बरसत नाही. तेव्हा उभं पीक माझ्या शेतकरी बापाचं वाळून जाते बाबा. आणि जेव्हा गरज असते ना, जेव्हा गरज नसते तेव्हा ऐसा काही हा धो बरसतो या. त्याच्या बरसण्यानं उभं पीक माझ्या शेतकरी बापाचं वाहून जात. सांगेन दादांना मी तुम्हाला, पावसाच्या पाण्यानं माझ्या बापाचं शेतातलं पीक वाहून गेलं ना दादा. 2 तास पावसाच्या पाण्यामध्ये माझा बाप उभा राहून रडतो. 2 तास का तर माझ्या डोळ्यातील आसू माझ्या बायकोला दिसता कामा नये. माझ्या डोळ्यातील आसू माझ्या त्या लहान लहान लेकरांना दिसता कामा नये. तायडीचं लगीन राहिलं, पोराचं शिक्षण राहिलं दादा. पण माझ्या शिवबाराजांच्या काळामध्ये कधी असं घडलं नाही दादा. ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. विनवनी सावकार त्यानं पेरलं शिवार. कुठ गुंतलासी मेघा लई सुटलं रे वार. अरे कारे गरीबाचा अंत पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. दादांनो सगळ्यांची माफी मागून एक गोष्ट सांगितली तुम्हाला. एखाद्या वेळेस अचानक जर माझ्या शेतकरी बापाच्या बांधावरती जर चुकून दादा एखादं गांजाचं झाड निघलं दादा, माफी मागून सांगतोय, चुकून जर दादा एखाद्या वेळेस जर माझ्या शेतकरी बापांच्या बांधावरती जर गांजाचं झाड निघालं ना दादा, आखी यंत्रणा पळती हो पंचनामा करायला. तहसीलदार पळतो, त्याच्या पाठीमागे तलाठी पळतो, ग्रामसेवक पळतोय, कमरेच्या पाण्यातून जातोय दादा. पण जेव्हा माझ्या बापाचं पीक वाहून जाते ना दादा, तेव्हा कोणी येत नाही हो. शेतकऱ्याचे लेकरू आहे दादा, अभिमान आहे मला माझ्या बापाचा की मी एका शेतकऱ्याचे लेकरू आहे. आणि माझ्या शेतकरी बापाच्या व्यथा जर मी नाही मांडायच्या तर मांडायच्या कोण? अभिमान आहे मला. सांगेन मी की जेव्हा पीक वाहून जातं तेव्हा कोणाला जाग येत नाही दादा. कुठं गेलं सरकार,
का त्यालाही दिसेना, रडतो हा बळी राजा का अश्रूही पुसेना, जो तू आपुले आपुले हित पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. तो शेतकरी राजा नापिकी झाली म्हणून दादांनो या ठिकाणी घरामधलं दावं घेतो. आणि दावं घेतल्याच्या नंतर जेव्हा तो निघतो ना, तेव्हा 4 वर्षाचं लेकरू त्या बापाच्या आडवं जाते. आणि 4 वर्षाचं लेकरू सांगते, बाबा बाबा आम्हाला तुम्ही पाहिजे हो बाबा, बाबा मला ड्रेस नकोय बाबा. पत्नी सांगते, अहो मला मकर संक्रांतीला साडी नको, आम्हाला तुम्ही पाहिजे, तुम्ही आहेत ना, हाच माझा मोठा दागिना आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेन दादांनो, माझे शेतकरी दादा ठीक होईल रसार, काही विपरीत घडवीसी नको करू असा विचार. अरे जगाचा निर्माता सार पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. दादा हा शिवकाळ आहे, तिच्या शिवकाळामध्ये माझा शेतकरी राजा आनंदी होता. माझ्या राजानं आपल्या स्वतःच्या राज्याचं नाव स्वराज्य ठेवलंय. ठेवताही आलं असतं शिवराज्य, ठेवताही आलं असतं शहाजी राजांच्या नावावरनं, ठेवताही आलं असतं मासाहेब जिजाऊंच्या नावावरनं, पण नाही ठेवलं हो. नाव ठेवलंय स्वराज्य. स्वराज्य म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला असं वाटावं हे माझं राज्य आहे, मग माझं आहे ना, मीच लढलं पाहिजे, मीच झगडलं पाहिजे, मीच या महाराष्ट्राच्या मातीसाठी मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सज्ज आणि सज्ज झालं पाहिजे. हे माझं राज्य आहे. माझ्या राजांनी एखादी मोहीम आखावी, बघता बघता जहाज बांधणीला घ्यावं, जहाज गलबतामध्ये उतरावा, गलबतामध्ये उतरवल्याच्या नंतर त्या जहाजांनी विजयश्री प्राप्त करावी. आणि विजयश्री प्राप्त करून ते जहाज जेव्हा वापस येत होतं ना दादा, तेव्हा सुताराला अभिमान वाटत होता. सुतार सांगत होता, ते जे जहाज आहे ना, त्या जहाजाची फळी म्या तयार केली आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा. 18 पगड जातींचं स्वराज्य आहे माझ्या राजांचं. शेतकऱ्यांचं राज्य आहे, कष्टकऱ्यांचं राज्य आहे, गोरगरिबांचं राज्य आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा सन्मान आहे माझ्या राजांच्या स्वराज्यामध्ये. हेच तर माझ्या मासाहेब जिजाऊंचं स्वप्न आहे आणि ते सत्यामध्ये माझ्या शिवछत्रपतींनी उतरवलेलं आहे. आणि बघता बघता त्याच व्यक्तीला रयतेनं बघता बघता पेरणी केली. पेरणी केल्याच्या नंतर त्याच मातीमध्ये या ठिकाणी सुंदर असं पीक भरायला लागलं, फुलायला लागलं, सजायला लागलं आणि सोन्यासारख्या मोत्यासारख्या दाण्याची कंसही लगडायला लागली. पण त्याच व्यक्तीला झालं असं की त्याच मातीमध्ये काही रानगव्यासारखी वन्य प्राणी धुडगूस घालत होती आणि त्याच व्यक्तीला रयत परत मासाहेबांकडे गेली आणि मासाहेबांना सांगू लागली, मासाहेब पिकाची पेरणी झाली आहे मासाहेब, पण मासाहेब पीक कापणीला आलंय मासाहेब, पीक या ठिकाणी नाश होत्या ती जनावर. आणि मासाहेबांना कळून चुकलं या पीक कापणीला आलं या म्हटल्यानंतर पीक जगलं पाहिजे. आणि मासाहेबांनी दवंडी दिली गावामध्ये, जो कोणी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल. आणि बघता बघता दवंडी गावभर घुसली. गावामध्ये तरणी बाणपूर समोर यायला लागली. बघता बघता वन्य प्राणी मारायला लागली आणि त्या ठिकाणी त्या प्राण्यांच्या मुसक्या आवरायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि माझ्या मासाहेब जिजाऊंना दाखवायला आणायला लागली. एक वेळचा प्रसंग आहे. रात्रीचे 2-2:30 वाजलेले असताना संत महाल शांत निद्रिस्त झालेला आहे. त्याच व्यक्तीला शेजारच्या मावळ मातीतील काही मुलं त्या ठिकाणी मासाहेबांच्या त्या महालाजवळ गेली. तसं पहारेकऱ्याने विचारलं, काय र, काय नाव तुझं, कशाला आलास इथं? तसे ते पोरं म्हणले, ते काही नाही, आम्हाला मासाहेबांनी भेटायचं आहे, हेच आम्हाला मासाहेबांकडे काम आहे. अरे पण मासाहेबांनी भेटता येणार नाही. नाही आताच भेटायचंय. अरे पण मासाहेब झोपले ती आता, ते काही नाही, आताच भेटायचंय मासाहेबांनी. अरे पण येडा का खुळा तो, मासाहेब झोपले ती आता, सकाळी ये. तसा तो पोरगा म्हणला, नाहीची मी इथंच बसीन, पण मासाहेबांनी भेटल्या बगैर जायचा नाही. आणि त्या लेकरांचा गोलका थोडा वाढत गेला. तसं मासाहेबांना जाग आली. मासाहेब स्वतः जातीने येत्या झाल्या. तुम्ही बोर झाले का? बोला ना. बोर झाले असं लगेच थांबून घेऊ आपण, काय अडचण नाही आपल्याला. आता आलो मी तुमच्या गावात,
बोला ना बोर झाले असाल जोरात बोला एकदा हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आता काही जणांना माहिती बोर झाले तरी पण त्याने माहिती आता कुठं बसलो तर आलो म्हणून ऐकायचं. हा बघा आणि बघता बघता मासाप शिजाऊ होत्या जातीने त्या झाल्या तसं मासाप शिजावून त्या एक असणाऱ्या पहारेकऱ्याला विचारलं काय र कसला गोळ का. तसा सर्दीसी एक पोरगा पुढे आला आणि तो पोरगा सांगता झाला मासाप 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 तुम्ही नव्हती का ती दवंडी दिली त्या दवंडीमध्ये तुम्ही लिहिलं होतं की जो कोणी वन्य प्राण्याचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल. मासाप अख्खं जनावर घेऊन आलो या मासाप. तसं मासाहेबांनी त्या पोराकडे पाहिलं त्या पोराच्या खांद्यावर असणाऱ्या रानगव्याच्या धुडाकडे पाहिलं आणि मासाहेबांनी त्या पोराला सांगितलं काय र अरे आम्ही दौंडीत असंही लिहिलं होतं अख्खं जनावर आणायची गरज नव्हती शेपटी जरी आणली असती तरी तुला सोन्याचं कडं दिलं असतं आणि काय र जर सकाळी आला असता तर तुला का सोन्याचं कडं दिलं नसतं का आम्ही. तसा तो फरका थाय म्हणून रडायला लागला आणि तो फरका सांगता झाला मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलोय मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून आलो नाही मासाहेब कधी एकदा वन्य प्राणी तुम्हाला दाखवतो या आणि कधी तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडतंय ना मासाहेब म्हणून आलो या मासाहेब सोन्याचं कडं नको या मासाहेब 10 हत्तीचं बळ मिळतं या मासाहेब तुमच्या कौतुकीच्या थापेनं मासाहेब. माझ्या राजांचं स्वराज्य हे तलवारीच्या पातेवर नाही तर कौतुकाच्या थापेवर उभा आहे. आणि मासाहेबांनी त्या लेकराला जवळ घेतलं त्या लेकराच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवला आणि सांगितलं काय र काय नाव तुझं. तसा तो पोरगा थोडा चाचरत बोलला म्या शेजारच्या गावचा तान्हा मासाहेब उमरड गावचा जी तान्हा जे मालुसरा तसा जो तान्हा माझ्या मासाहेबांचा झाला तो शेवटपर्यंत स्वराज्याचा राहिला. ऐसे की एक एक मावळ्यांची मांदियाळी या महाराष्ट्राच्या मातीसाठी मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सिद्ध झाली. माझ्या राजांनी एखादी मोहीम आखावी आणि अख्खा क्षणी माझ्या राजांनी सांगाव कोण जात त्या सरदिसी आमच्या तान्हाजीनं पुढे यावं आणि सांगावं राज म्या जाणार राज. तसं आमच्या कोंढाजीनं सांगावं अरे गप कैले का तान्हा कधी पण तूच काय जाणार नाही राज म्या जाणार राज. तसं यसाजीनं सांगावं नाही राज या वक्तीला डाव माझा हाय म्या जाणार राज. एक एक मावळ्यांची मांदियाळी आहे. स्वराज्यामध्ये लोक जगण्यासाठी नाही दादा मरण्यासाठी स्पर्धा करतायत. नाहीतर बघा ना आमच्या स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आमचा तान्हाजी आला या आणि महाराजांच्या पुढ्यात पत्रिका ठेवल्या. पण त्याच व्यक्तीला त्याच अगोदर आमच्या मासाहेब जिजाऊंनी शिवराजांना सांगितलं शिवबा समोर जो कोंढाणा दिसतो ना तो स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे शिवबा कोंढाणा म्हणजे दख्खनेकडचं नाक स्वराज्यात असलं पाहिजे शिवबा. कोंढाणा आमच्या मनातील सल हाय. आणि बघता बघता शिवबा राजांनी मोहीम आखायला सुरुवात केली आणि त्याच वक्तीला आनंदाचा क्षण आहे. स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आमचे तान्हाजी तिथे आले आणि महाराजांना सांगते झाले राज आनंदाची बातमी आहे सा राज. अरे तान्हा अरे कसली बातमी राज लगीन काढलं या पोराचं काय म्हणतो सा रायबाचं लगीन आहे. हा राज रायबाचं लगीन आहे पण राज गरीबाच्या पोराच्या लग्नाला यायचं बर का. अरे काय तान्हा काय बोलतो सा. अरे मी म्हणजे तू बघा माझा राजा काय म्हणतोय माझा राजा दादा मी म्हणजे तू म्हणजे मी. समजा मी समजा म्हणा ना मी जर मुख्यमंत्री झालो होणार तर नाही आणि मला त्याच्यात इंटरेस्ट नाही बाबा. मी जर मुख्यमंत्री झालो तर मी दादाला म्हणणार आहे का मी म्हणजे तुम्ही म्हणजे मी. महाराज बोला म्हणणार आहे का किरणदार दादा म्हणणार आहे का मी म्हणता येईल का तसं नाही ना
मी म्हणजे तू म्हणजे मी, आम्ही नाही म्हणू शकत. मला तर कधी कधी अप्रूप पडते दादा. इथं भावाला म्हणत नाही आपण मी म्हणजे तू म्हणजे मी, तर ते कुठं. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, भावाभावामध्ये मारामारी पाहिली, अन पतिव्रता असून कशी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. लोक म्हणते बघ चंद्रावर गेली दुनिया, फार पुढे गेली. आई आमच्या इकडे पहिले पोरगी माहेराला जाताना आई रडत होती. इतकी पोरगी रडत होती काय सांगा तुम्हाला. आता पोरी रडत नाही आमच्या इकडच्या. काय रडणार आहेत त्या. अहो भाजी करता करता आईला व्हिडिओ कॉल आहे तिचा. आई सांगते ताईडे भाजीत मीठ टाकायचं राहिलं. कशा रडती बोला ना. हाय का नाही असं. वा वा वा. जाऊ दे इकडे, थोडी एकट्याच व्याख्यान करायला जाऊ दे तिकडं. बाकीच्यांचं जा ते उद्या ऐकतील पुन्हा रेकॉर्डिंग. दादा पुन्हा टाकून देतो मी युट्यूबला, पुन्हा ऐकतील ते. ज्याला आज नाही कळलं ते उद्या ऐका. काय काय आगळा ये बा. याला म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे साथी. अरे बघता बघता मी म्हणजे तू. चंद्रावर चालली दुनिया आहे का नाही, तरी आपण इथंच आहे. मी म्हणजे तू म्हणजे मी. अरे तान्हा काय बोलतो सा. पण काही नाही राज, पोराच्या लग्नाला यायचं बरं का. आणि बघता बघता याच ठिकाणी महाराष्ट्रांनी त्या ठिकाणी तान्हाजीला सांगितलं, अरे तान्हा तुझ्या पोराच्या लग्नाला यायचं म्हणे हाय, पण समोर जो कोंढाणा दिसतोय ना तो स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे, ही आऊसाहेबांची इच्छा आहे. बघा काय शब्द आहे. अहो तैसे शब्द जैसे आमच्या तान्हाजीच्या कानावर पडले. अहो सरदिशी आमच्या तान्हाजींनी पत्रिका फेकून दिल्या आणि सांगितलं राज. अहो काय बोलता सा राज. म्या जातो की राज, म्या घेतो की राज कोंढाणा. ते काही नाही राज, राज म्याच जाणार. अरे तान्हा तुझ्या पोराचं लगीन हाय. नाही राज, स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये मी पंक्तीमध्ये मिरवावं, डोक्यावरती फेटा बांधावा, हे माझ्या इब्रतीला शोभत नाही राज. अहो राज काय या मनगटातलं बळ गेलं नाही राज. अजून काय विश्वास राहिला नाही राज तुम्हाला आमच्यावरती. अरे तान्हा पैसे नाही रे. मग कैसे राज. म्याच जाणार. ते काही नाही राज, म्याच जाणार राज. राज राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या. वा वा. शाळेतले पोरं फक्त तुम्हीच बोला. जेवढे जेवढे या गावात शाळेत आहेत तेवढे. कॉलेजचे नाही. कॉलेजला इतिहासच नाही ना. कॉलेजचा इतिहास खाऊन टाकलाय. जो इतिहास पाहिजे नाही तो इतिहास आहे. रशियन क्रांती आमची जळाली. रशियाचे उसाचे मळे आमच्या दिवसा आग लागली. ते नाही देणार. आमचा इतिहास फक्त चौथीला आहे. चौथीला ज्या पोराला नेमकीच अक्कल येते त्याला इतिहास. मास्तरलाही कळलं नाही अफजल खान कधी आला आणि महाराजांनी कधी फाडला. हा शोकांतिका आहे. जोरात बोलायचं, सगळ्यांनी बोलायचा. हा जोरात. सिंहगडापर्यंत आवाज गेला पाहिजे. सिंहगड म्हणजे ते नाही, कळतंय ना. सिंहगड 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 शोकांतिका आहे. हा माझ्या राजांनी स्वतःचं नाव कधी कोणत्या किल्ल्याला दिलं नाही. आम्ही धाव्याला नाव द्यायला लागलो. सिंहगड, शिवनेरी दुपारा संध्याकाळी 12 वाजता घालीन लोटांगण मंदिर चरण शिवनेरी. लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दादांनो. सिंहगडापर्यंत आवाज गेला पाहिजे जोरात. अहो राजा अर्पणताना तुझ्या पोराचं लगीन हाय. ते काही नाही राजा. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या. जोरात जोरात. मग माझ्या, मग माझ्या. मागचे तुम्ही झोपू नका. मग माझ्या. वा वा वा. ते मागचे म्हणले आम्ही तुमच्या पक्षातले नाही, तुम्ही पाहत बसा तिला काय. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. बघता बघता गेला 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 आमचा ताना ऐसा गेला. दादांनो परत स्वराज्यामध्ये स्वतःच्या पोराचं लगीन लावायला सुद्धा.
आमचा ताना वापस आला नाही हो. आणि बघता बघता महाराज निघाले. असते कदम महाराज येत आहे. कोंढाणा किल्ल्यावरती महाराजांनी जेव्हा पाय टाकला तेव्हा दादानं ढोल ताशे नगारे वाजले नाही. महाराजांना कळून चुकलंय काहीतरी अघटित घडलंय. आणि बघता बघता महाराजांनी मुख्य दरवाजातून पाय टाकला. समोर बघतात तो सूर्याजी दादाच्या मांडीवरती आमच्या तानाजी मालुसरेंचं धड आणि शिर होतं. आणि शेलार मामा शेजारी बसले होते. आणि एखाद्या लहान लेकराला जशी मिठी मारावी ना दादा तसा माझ्या राजांनी त्या ठिकाणी पार्थिव देहाला मिठी मारली हो. आणि त्या ठिकाणी माझा राजा ढसा ढसा मावळ्यासाठी रडत होता हो. हा पहिला राजा आहे जगातला. आणि सांगते झाले शेलार मामा माझा ताना गेलाय हो मामा. बाबा माझा ताना गेलाय हो बाबा. अरे ताना अरे कोणाच्या भरोश्यावर स्वराज्य निर्माण करायचं रे. का सोडून गेला रे गड्या. शूर रक्ताने पावन झाली. शूर रक्ताने पावन झाली स्वराज्याची माती. गड आला पण सिंह गेला वदले छत्रपती माझे. वदले छत्रपती. गड आला पण सिंह गेला वदले छत्रपती माझे. वदले छत्रपती. ऐशी एक मावळ्यांची मांदियाळी त्या ठिकाणी स्वराज्यासाठी कामी आली दादांनो. तेव्हा कुठे स्वराज्य उभा राहिलं उगाच नाही हो. माझ्या मासाब जिजाऊंनी काय संस्कार दिले काय संस्कार असावे दादांनो मी सांगेन तुम्हाला. बघा बाल वयात सांगितलेलं आहे की शिवबा आपलं राज्य निर्माण करा. आणि बघता बघता बाल शिवबा त्या रयतेच्या मनामध्ये असणारं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ मातीतून फिरू लागले. अभिमानानं सांगेन छाती ठोकून सांगेन जगामध्ये कैक राज्य होऊन गेले दादा. कोण्या राजानं दुधाचा अभिषेक केला. कोणत्या राजानं या ठिकाणी सुवर्ण अलंकृत रत्नाचा अभिषेक केला. छाती ठोकून सांगतोय रायरेश्वराच्या मंदिरावरती माझ्या राजानं स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केलाय. हे स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. कशासाठी हो दादा. ओ दादा कशासाठी. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेवो निबाण फिरे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. नाही भीड भार आम्ही कोणाची भीडभार ठेवणार नाही. धर्म यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं शिवा शिव तुझे नाव ठेविले पवित्र अन छत्रपती सूत्र विश्वांचे की. ते जगद्गुरु तुकोबाराम महाराज सांगतात की नाही भीड भार तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आणि हाच वसा वारसा चालत आला. काय संस्कार असावे. तत्कालीन काळामध्ये कैक राजे पराक्रमी होते. तत्कालीन काळामध्ये कैक राजे शूरवीर होते. तत्कालीन काळामध्ये कैक राजे चारित्र्यवान होते दादांनो. पण जो पराक्रमी असेल तो चारित्र्यवान असेल असा नसतो. जो चारित्र्यवान आहे तो पराक्रमी असेल असा नाही. पण अभिमानानं सांगेन सर्वोच्च कोटीचे पराक्रमी आणि सर्वोच्च कोटीचे चारित्र्यवान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दादांनो दुसरं नाव नाही हो जगाच्या इतिहासात. अजिबात नाव नाही. नाहीतर बघा ना आमच्या आबाजी सोनदेवांना कल्याणच्या लुटीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून गावली आहे दादांनो. काय बघावं त्या स्त्रीचं सौंदर्य. लावण्यवती लावण्याची खाण असणारी आरसपाणी ऐशी ती स्त्री महाराजांच्या पुढ्यात उभी केली. नुसतं बघत 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 बघतच राहावं ऐशी स्त्री महाराजांच्या पुढ्यात उभी आहे. काय सांगावं त्या स्त्रीचं सौंदर्य. ऐशी स्त्री माझ्या राजांच्या पुढ्यात उभी केली. आणि आबाजी सोनदेवाने सांगितलं राज
अहो लुटीमध्ये गावली या नजराना हाय राजा आणि महाराजांच्या मुठी आवळल्या गेल्या, डोळे लाल बुंद झाले आणि महाराजांनी सांगितलं पंत खबरदार, या उपर जर एक शब्द बोलाल त्याचे पातक तुमच्या मस्तकी लागेल पंत. राज अभय असेल तर बोलू द्या. हा राज त्याच्या कैक राजा रजवाड्यांनी आपल्या बाया बापड्यांना पाठवलेला आहे राज. पंत ते तैसे होते म्हणून आम्ही ऐसे स्वराज्य निर्माण केले. जर ते तैसे नसते ना आम्ही ऐसे स्वराज्यच का म्हणून निर्माण केले असते. तसं ती स्त्री रडायला लागली दादा. तिच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा होत्या, मनामध्ये भीती होती. हा सुद्धा राजा आहे, हा सुद्धा मला भोगल्याशिवाय सोडणार नाही, हाही राजाच. पण ऐका माता मावल्यांनो, काय शब्द आहेत माझ्या राजांचे, हृदयात करून ठेवा दादांनो. शेवटपर्यंत बसलेले, झोपायच्या तयारीत असलेले सगळे जण ऐका, काय आहेत माझ्या राजांचे शब्द. जसंही माझ्या राजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं तसं राजांच्या मुखातून शब्द बाहेर आला दादा. या औसाप कोणगावच्या रडणारी स्त्री क्षणात हसायला लागली. अरे काय राजा आहे, अरे काय राजा आहे. शत्रूच्या स्त्रीला आईचा दर्जा देतो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. हे उगाच नाही हो. रडणारी स्त्री हसायला लागली आणि महाराजांनी सांगितलंय ओ थक्क जाहले राजे शिवाजी, ओ थक्क जाहले राजे शिवाजी, रूप युवतीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. युगाच नाही हो, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. कोणाचे वर्णन करतात का श्रीमंत योगी. दादा श्रीमंत माझा राजा किती सांगेन मी तुम्हाला, सांगेन माझा राजा किती श्रीमंत आहे आणि आपण किती श्रीमंत आहे. अहो जा कधी त्या रायगडावर. रायगडावर गेल्याच्या नंतर 1200 एकरामध्ये माझ्या राजांचा रायगड आहे. तिथे गेल्याच्या नंतर कळेल तुम्हाला माझा राजा किती श्रीमंत आहे. माझा राजा एवढा श्रीमंत असून सुद्धा गर्व नाही. आमच्याकडे आहेच काय हो दादा. 2च अंगठ्या येतात तरी इतकी शायनिंग असते आपली. एक धोंड्यात आलेली आणि एक लग्नात आलेली. इतकी शायनिंग ते पंक्तीत नीट नाही दादा. भात वाढ रे, भात वाढ ना, पाणी वाढ ना. बाजारात गेला आई ते वांगे कसे दिले बटाटे कसे दिले. त्या भाजीपाल्या आईच्या पायामध्ये सोन्याची बूट होते दादा. त्यामुळे वांगे 10 रुपये किलो. काय आपली संपत्ती आहे आणि माझ्या राजाची संपत्ती आहे का. मी नेहमी सांगतो दादा, गरिबी आली म्हणून कधी लाजायचं नाही, तर श्रीमंती आली म्हणून तिचा कधी अहंकार करायचा नसतो. का तर 10 लाखाच्या गाडीतला माणूस सुद्धा दादा रस्त्यानं पैदल होऊ शकतो आणि रस्त्यानं पैदल चालणारा मनुष्य सुद्धा 10 लाखाच्या गाडीमध्ये बसू शकतो. प्रारब्धाचे भोग असतात. अहो ज्याचा सकाळी राज्याभिषेक होणार होता दादा, त्याला वनवासाला जावं लागलं. आणि जो जगाचा मालक आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राणू हले, ही ज्याच्या हातात सत्ता आहे दादा, त्याचा पहिला मुक्काम घोटडीत झालेला आहे. आपलं आहेच काय. काय आपलं गाडी बंगला एवढ्यातच खुश आहे आपण. हा आपलं काय मी नाही सांगत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका. काय माणसाचं हे सगळं इथं सोडून जायचं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उगाच नाही हो, माझ्या राजांची कीर्ती आहे. ते आहेच काय आपल्या जवळ. राव नाहीत की श्रीमंत आहे का आपण. 7 कोटी घरे महाराज जेथे कांचनाचे, बरोबर आहे ना. आहे काय आपल्या जवळ. फार घमेंड आहे आपल्याला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे,
अरे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, जन जमीन जर जेवर कुछ ना साथ जाएगा। अरे खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, जिनको अपना कहता है खूब ये न तेरे साथी है। अरे कब्र है तेरी मंजिल और ये बाराती है, अरे सांस टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे। अरे जो भी चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उन्हीं गुर्बत पर। काय घमेंड माणसाला। माझ्या राजांची इस्टेट किती माहिती आहे का? संभाजीनगर सारखे 5 जिल्हे जरी इकले लय लहान झाले ते, मी म्हणे संभाजीनगर सारखे जिल्हे सोडा, खरं सांगू आमच्या नावावर ज्या 7-12 आहेत ना त्या पण माझ्या राजांच्या आहेत. बोला याच्या पुढे काय सांगू आता. एवढी इस्टेट आहे माझ्या. हा सतीश शिंदे शेतकऱ्याचं पोरग आहे. 36 जिल्ह्यामध्ये व्याख्यान कीर्तन करतो दादा. एका शेतकऱ्याचे लेकरू आहे. अभिमान आहे माझा बाप शेतकरी आहे, अभिमान आहे. आणि माझ्या कलरवरून तुम्हाला कळलंच असं. या कॅमेऱ्यात फक्त माझे कपडे दिसतात, मी दिसतच नाही. दादा मी एकदाच फेऱ्यान लावली होती माझ्या लग्नात. आई ती पण काळी झाली होती. तेव्हापासून लावणं बंद केलं पोरं. कुठं लावतात काय ते. आता दादाला म्हणलं होत्या पावडर असून तर ते कशासाठी वाटणं लागली नाही आम्हाला, काच बंद असल्यामुळे. काय आमचं गर्व. आणि माझ्या शुभराजांची इस्टेट किती का. एक मावळा जोडलाय माझ्या राजानं. एक मावळा म्हणजे नरदुर्गा आहे, एक मावळा म्हणजे जलदुर्गा आहे माझ्या राजांचा. बाजी तान्हाजी यसाजी कोंडाजी करतोजी कैक नाव आहेत. आमच्या बाजीनी सांगावं राजा. अहो राजा या घोडकिंदीमध्ये गनिम येत आहेत राजा. राजा निघा. आणि महाराजांनी सांगितलं बाजी पण कैसे जावे तुम्हाला सोडून. आणि तुम्हाला जर आम्ही सोडून गेलो तर आई दिपाईला काय सांगावं. आई दिपाई तर म्हणेल माझ्या पोराला सोडून हा राजा आलाय. त्या चोकीला बाजी कडाडले. राजा अहो जावा. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या राजा. अहो राजा त्या विठ्ठलासोबत त्याच्या भक्ताची नावं जोडली जातात. या कासाडी नदीच्या उगमावरती या विठ्ठलासोबत त्याच्या भक्ताची नावं जोडू द्या राजा. राजा हा दिवस स्वराज्याच्या कामी अर्पण करायचा या बाजूला. आणि राजा जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. तसुभर सुद्धा म्या गनिमांना सरकू द्यायचं नाही राजा. खुशाल जावा. हा शबूद हा या बाजीचा. फक्त एकच करा. विशाल गडावर गेल्याच्या नंतर राजा 5 तोफेचे भार द्यायला विसरू नका राजा. अहो सिर तुटलं पर माझ्या बाजीचं धड मात्र समसेर फिरवत राहिलं. एक मावळा नरदुर्गा आहे, एक मावळा जलदुर्गा आहे माझ्या राजांचा. आणि हे घडवलंय माझ्या मासाहेब जिजाऊंनी. काय संस्कार दिलेत माझ्या मासाहेब जिजाऊंनी. हे उगाच नाही हो. हा संस्काराचा वसा वारसा चालत आलाय. हा संस्कार आहे आणि हाच संस्कार माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिलाय. हे उगाच नाही. अंधार फार झाला, अंधार फार झाला. हातवरी करा सगळ्यांना. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. घडविण्या स्वराज्य
घडविण्या स्वराज्य माझा शुभा छत्रपती पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। पण राखण्या दे स्वराज्य। एक एक शब्द कानाचे या ठिकाणी बुलंद दरवाजे करून ऐका दादांनो। पण घडविण्या स्वराज्य माझा शंभू छत्रपती पाहिजे, पण राखण्या दे स्वराज्य माझा बाल शंभू पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। बघा दादा, आपलं स्वतः बघा, इकडे लक्ष द्या थोडं दादांनो। आपलं लेकरू जर 2 घंटे दिसलं नाही तर काय अवस्था होती आपली? आई किती मोठं लेकरू होऊ द्या, जर 2 तास जर लेकरू दिसलं नाही तर आई जेवत नाही। बरोबर आहे ना? बोला ना, का भांडण केलं लेका संग? बोला ना, किती मोठं लेकरू असू द्या, बरोबर ना दादा, किती मोठं लेकरू असू द्या, पण आईला बापाला लेकरू दिसत नाही तर बाप आई जेवत नाही हो दादा। बाबा महाराष्ट्र फिरतो, व्याख्यानाच्या अगोदर व्याख्याच्या नंतर फोन करून सांगितल्याशिवाय आईला झोप लागत नाही आमच्या। आईचं काळीज आहे, सोपी गोष्ट नाही। विचार करा, जर 2 घंटे लेकरू जर आपल्या डोळ्याच्या समोरून गेलं ना दादा तर करमत नाही हो। पण 2 वर्षाचे असताना माझ्या शंभू राजांना आई सोडून गेली हो। 2 वर्षाचा असताना आमच्या मातोश्री सईबाई गेल्या आणि लेकरू पोरकं झालं, आई वाचून लेकराचं जीवन सुरू झालं आणि त्याच व्यक्तीला लेकरू वाढायला लागलं। बघता बघता औरंगजेबानं झरी झाली, चाल खेळली आणि औरंगजेबानं सांगितलं, वो शिवा वैसे पकड़ में नहीं आएगा, शिवा के साथ उसका जो बेटा है वो संभा को भी लाव। आणि बघता बघता 9 वर्षाचे शंभूराजे झाल्याच्या नंतर दादा आग्र्याला नेलं हो। आणि आग्र्याला जात असताना दादांनो बघा, आग्र्याला गेलेत आमचे शंभूराजे आणि त्या औरंगजेबाच्या त्या कैदेतून माझ्या राजांनी सुटका करून घेतली। आणि दादांना सुटका करून घेतल्याच्या नंतर मथुरेमध्ये जेव्हा आमच्या बालशंभूंना ठेवलं ना, तेव्हा बालशंभूंना ठेवल्याच्या नंतर एका बापाचं हृदय जागृत झालं आणि आमच्या बालशंभूंनी बापाला मिठी मारली। आणि मिठी मारल्याच्या नंतर जर आमच्या शंभूराजांनी विचारलं असतं, आबासाहेब अहो आई सोडून गेले, आता तुम्ही पण जाल का आम्हाला सोडून? अरे दर्या सुद्धा मांग हटला असता, सह्याद्रीला सुद्धा तडा गेला असता, पण स्वराज्यासाठी माझ्या राजानं स्वतःच पोरग दावणीला लावलंय हो। का? फक्त तुम्हा आंबासाठी। 9 वर्षाचं लेकरू आहे, परप्रांतीय मुलूक आहे आणि अशा या मुलकामध्ये स्वतःच पोरग ठेवलंय हो। आणि साधूच्या वेशामध्ये आमचे शिवबाराजे राजगडावर आले दादा। आणि आल्याच्या नंतर आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब वाटेनं येताना शंभूराजे आपल्याला सोडून गेले हो, शंभूराजे सोडून गेले। और जगातला पहिला बाप आहे, ज्या बापाने स्वराज्यासाठी जिवंतपणे स्वतःच्या पोराचं पिंडदान केलंय हो। ऐसा राजा होणे नाही, अभिमानानं सांगतोय। म्हणून राखण्यात ते स्वराज्य माझा शंभू छत्रपती पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। घडविण्या स्वराज्य माझा तान्हाजी बाजी येसाजी करतोजी कोंडाजी पाहिजे, पण घडविण्या स्वराज्य माझा तान्हाजी बाजी येसाजी कोंडाजी करतोजी पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। पोरींनो बघा, सांगेन मी तर आमच्या काही लहान भगिनी आहेत, ऐका, काही मुलींनी फार सुंदर असे भाषण केले, काय बोलावं त्या लेकरांबद्दल।
अहो ज्या वेळेस आमचे शंभूराजे गेले त्या व्यक्तीला औरंगजेबाला असं वाटलं बस अब तो स्वराज्य पूरा दक्कन हमारा है, अब वो दक्कन जो शिवा का था अब हमारा हो गया. पण हे चुकीचं ठरलं या. आणि त्याच व्यक्तीला ज्ञानातून तरवार उसळली ती आमच्या वीरभद्राखाली तारा राणींच्या रूपात. पोरींनो कुठेच कमी नाही आपण. तुम्ही इथे येऊन भाषण केलं याच्यावरूनच कळते तुमच्या गावामध्ये या ठिकाणी खरंच महिलांना जो मान सन्मान दिला जातो ती उगीच साधी गोष्ट नाही हो. अरे बुंदेलखंड के दीवारों से सुनी हमने कहानी थी और खूब लड़ी मर्दानी हो झांसी वाली राणी थी. पण ऐका या शेवटच्या 2 ओळी कळलं तर बघा. पण घडविण्या 2 छत्रपती, पण घडविण्या 2 छत्रपती माता जिजाऊ पाहिजे. पण घडविण्या छत्रपती माता जिजाऊ पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. पण दादांनो जर आम्ही जिजाऊंना जर गर्भातच मारत असेल, जर जिजाऊ जर गर्भातच जर आम्ही या ठिकाणी त्यांना मारून टाकत असेल दादा तर कसलं स्वराज्य, दादा कसलं स्वराज्य आणि कसलं तो शोभाराजे आणि कसले शंभूराज. मी सांगेन जोपर्यंत घरामध्ये मुलगी नाही ना दादा, ऐका आता शेवटचे 10-15 मिनिटं तुमच्या हृदयाचा पाझर फोडणारे शब्द सांगेन दादा. एवढ्या लांबून आलो दादा, मी तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, अजिबात नाही. रात्रीचा प्रवास आहे, तुमचं मनोरंजन करावं, तुम्हाला हसवावं म्हणून आलो नाही दादा. तुमच्या गावात आलो ते काहीतरी सांगण्यासाठी. ऐका, शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही काय केलं पाहिजे. जोपर्यंत या देशामध्ये जिजाऊ नाही दादा, तोपर्यंत स्वराज्य नाही, तोपर्यंत शिवराय नाही आणि तोपर्यंत शंभूराय नाही दादा. नो, पण आम्ही गर्भातच त्या मुलींची हत्या करत असते. कसलं स्वराज्य आणि कसलं काय. इथं बसणाऱ्या मी तमाम आमच्या पिताश्री असणाऱ्या लोकांना सांगेन दादा, सगळ्यात जास्त तुम्हाला जीव लावणारी तुमची तायडी असते हो. पोरापेक्षा जास्त जीव बापाला लावते ना, अहो ती तायडी असते. नाही तर बघा ना, बाप शेतातून आला आणि बाप शेतातून आल्याच्या नंतर दादा पाण्याचा पहिला गिलास घेऊन जाणारी आमची तायडी असते हो. ती तायडी त्या बापाला सांगते, बाबा फार थकलात तुम्ही, पप्पा मी जेवली नाही बरं, पप्पा मी जेवण नाही केलं अजून. आईला सांगते, आई बाबांना बोलत जाऊ नको ग, बाबांच्या पाठीमागे फार ताण असतं. आई बाबाला बोलू नको, आई पप्पा मी जेवायची थांबली, पप्पा तुमच्यासाठी 2 पोळ्या केल्या बरं का मी. आता एवढं प्रेम पोरीशिवाय नाही कोणी राहू शकत. पोरगी घराचं मांगल्य आहे, पोरगी घराचं पावित्र्य आहे. इथं बसणाऱ्या माता मावल्यांना सांगेन मी, तुम्ही लाख श्रीमंताच्या घरी दिलेले असाल, आमच्या बापाच्या घरी दादा बसायला होतंय हो, पण लेकीला लग्नामध्ये नवीन सोफा घेऊन द्याला. आमच्या बापाच्या घरी टीव्ही नाही, पण लेकीला एलईडी घेऊन द्याला दादा. आमचा बाप आजही माठामध्ये पाणी पितो, लेकीला मोठाच्या मोठा फ्रीज घेऊन द्याला दादा. तो बाप गेला ना, सांगेन मी इथल्या तरुण मंडळीला, शिवजयंतीच्या निमित्तानं काय कशाला म्हणायचं शिवजयंती. अहो जगामधून बाप गेला ना दादा, अहो जगातलं आपलं 10 तीचं बळ असणार अस्तित्व गेलं हो. आणि आई गेल्याच्या नंतर मायेचा हात फिरवणारं जगातलं व्यासपीठ गेलं. ऐसी कळवळ्याची जाती बाबा करी लाभा विना प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती.
जोपर्यंत बाप माहेरामध्ये आहे तोपर्यंत ताईडी या ठिकाणी आनंदी आहे. बाप गेला ना, ऐकून घ्या, ज्या दिवशी आपला बाप गेला आणि माता मावल्यानं ज्या दिवशी आपली आई गेली ना, माहेरची एवढी पिशवी एवढी झालीच म्हणून समजावं. आमची आई गेली, आमचा बाप गेला आणि बाप गेल्याच्या नंतर जगात अस्तित्व संपलंय. जगात अस्तित्व संपलंय. 70 वर्षाची आमची मुलगी असू द्या आणि एखादा बाप अंतराला खेळलेला आहे, तो बाप सांगतोय अरे माझ्या ताईला बोलवा रे, माझ्या ताईला एकदा बोलवा रे. माझ्या ताईकडे बघतो आणि सुखानं जीव सोडतो रे. माझ्या एकदा ताईला बोलवा रे, माझ्या ताईला बोलवा रे, दुसरं काही नको. उन्हाळ्यामध्ये आमच्या आईनं लेख येत होती म्हणून जास्तीच्या कुल्ल्या पापड्या केल्या माता मावल्यांनो. पोरीचं पोरग येत होतं दादा, मग बापानं आपल्या खिशातले पैसे काढून गेले हो. हा बाप गेला ना पोरो, मी सांगेन तुम्हाला, आपण आजारी पडल्याच्या नंतर अनेक लोक भेटा येतात, परंतु पोरांनो ऐका, ज्या दिवशी बाप गेला ना विषय संपला आपला. आपण आजारी असल्याच्या नंतर आपल्या रूम मध्ये दुधाचा गिलास घेऊन येते ती आपली आई असते आणि आपण झोपल्याच्या नंतर आपल्या अंगाला लावून हात जो न कळत तपासतोय आपला ताप, तो असतो आपला बाप. ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा आणि ज्याला कळली दादा आई त्याला कळली रखमाई. माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आयुष्यभर नसीबासी झटला तेव्हा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला, तेव्हा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. परंतु पोरीनं तो बाप गेला की आई गेली, जगातलं आपलं अस्तित्व कमी झालं लक्षात ठेवा. आजही सह्याद्री सारखा आमचा बाप आहे. लेकरांना बापाची भीती वाटते दादा. आईला काही गोष्टी आपण सांगतो, बापाला सांगत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत तुषार. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळ ते घर. आमचा बाप कधी रडत नाही हो. हिमालयासारखी छाती आहे. पोरी ऐकून जाता जाता सांगेन मी तुमच्यासाठी, आमचा बाप कधी रडत नाही हो. आमच्या बापाची छाती ही हिमालयाची आहे. किती संकट येऊ दे, आमचा बाप त्या संकटाला काही समजत नाही. पण पोरींनो आपला बाप एक वेळेस मात्र धाय मुकून रडतो. ऐका, आईने सांगितलंय, अहो ऐका ना, अहो लेकीचं लगीन करा लागते. आणि जसे बापाच्या कानावर हे शब्द पडले ना दादा, त्या दिवसपासून बापाची झोप उडाली हो आमच्या. अरे माझ्या तायडीचं लगीन करायचं आहे, तर आताचा पाळणा करून लहानाचं मोठं केलं दादा तिला. आणि परक्याच्या घरची सून माझं लेख होणार आहे. बाप झोपायचा बंद झाला. बाप झोपायचा बंद झाला दादा.
आणि त्याच वक्ती रात्र रात्र बाप जागी राहत होता. आता लेकीचं लगीन करायचंय, चांगलं करायचंय, चांगलं स्थळ मिळालं पाहिजे दादा. का तर बापाचा सगळ्यात जास्त जीव पोरीत असतो दादा. इथं बसणाऱ्या आमच्या सर्वांनी सांगावं, पोरींनो ऐका, बापानं तुम्हाला जर कधी जर कपड्याच्या दुकानात नेलं ना पोरींनो, तर बापानं कधी भाव नाही केला कपड्याचा. किती श्रीमंताच्या घरी जरी दिलेली असेल मुलगी, तरी तिला माहिती अजून माझा बाप माहेरामध्ये जिवंत आहे. आणि पोरीची सोयरी झाली दादा. बघता बघता लग्न ठरलंय आणि लग्न सुरू झालंय दादा. अहो ज्यानं जन्माला घातलं ना, तो पाठीमागे एका कोपऱ्यामध्ये उभा राहून पाहत होता. लेकीकडे पाहत होता, लेकीचं सौंदर्य राहत होता, जवयाकडे पाहत होता दादा. दिलेले भांडे तीनदा तीनदा निहाळत होता. काही कमी तर नाही ना पडलं, पाहुण्याला काही वाटणार तर नाही ना दादा. 2 दिवस जेवला नाही आमचा बाप. आणि त्याच वक्तीला दादा पाठीमागे बाप उभा होता. कोणतरी अंगावरती या ठिकाणी उंबरवणं टाकलं होतं. आलेला हुंका आमचा बाप डोळ्यानं झापत होता दादा, डोळ्यानं लांबून बाप पाहत होता. तेवढ्यात मंगलाष्टक सुरू झाल्या दादा. आई पुढं बसली होती, पाहुणे रावणे पुढं बसले होते. आई वृंदावनाला, त्या ठिकाणी तुळशी वृंदावनाला दादा पाणी घालत होती. लाडाची लेक बाई हर हुनर साजरी, कसी माहेर सोडूनी आज चालली सासरी. जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली. आता तुम्हीच माय बाप तिच्या जीवाची सावली. जीवावर खाली होतो तुला पाठविता राणी. एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यातून पाणी. शुभ मंगल सावत. काय मुकून बाप रडत होता हो. आमचा बाप नुसता लेकीकडे पाहत होता. पोरांनो ऐका, आयुष्यातून बाप गेला ना, संपलंय. या शिवजयंतीच्या निमित्तानं तर बाप कळला आणि आई कळली ना, हेच माझ्या शिवरायांचे विचार आहेत बस, नाही तर काही नाही हो. पण छाती ठोकून अभिमानानं सांगतोय दादा, महाराष्ट्र फिरतो बाबा. बऱ्याच वृद्धाश्रमाला भेटी दिल्या दादा मी, पण अभिमान मला या गोष्टीचा आहे दादा. वृद्धाश्रमात मध्ये आम्ही कधी गेलो ना, विचारतोय का हो बाबा तुमचा मुलगा काय करतोय. ऐका आई, कोणी सांगते माझा मुलगा कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पण एकही आई वडील सांगत नाही तो की माझा मुलगा शेतकरी आहे. ही माझ्या शेतकरी बापाची ताकद आहे, अभिमान आहे मला. आणि बाप पुरी ऐका, पाठवणीची घटिका आली, बाप रडत होता. बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप आमचा रडत होता. म्हणून या बापाला जपलं पाहिजे, या आईला जपलं पाहिजे. आणि यासाठी लेक जन्माला येणं गरजेचं आहे. पण गर्भात मारत असेल आम्ही, ती लेकरू आईला सांगते, आई अगं येऊ दे का आई जन्माला, आई येऊ दे का आई जन्माला. बाबा आम्ही तुम्हाला काही मागणार नाही हो, तुम्ही दिलं ते तसं मी राहिलो बाबा. बाबा मला येऊ द्या बाबा जन्माला. 9 महिने 9 दिवसाने ओ झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी
नको पण ती विझवू आई. आई आई येऊ दे गाई जन्माला. आई नको गाई मला मारू. अगं आई तू दिलं ती तसं मी राहीन गाई. अगं आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. अगं आई येऊ दे गाई जन्माला. अगं आई तुझ्या चिमुकल्या कानाला माझी कुजबुज आहे तू ये. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. म्हणून दादांनो मुलगी जन्माल्यानं हे शिवजयंतीचं खरं सार्थक आहे. इथं बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगेल मुलगी आली पाहिजे जन्माला, आहे का नाही. आणि हीच खरी विष्णूची महापूजा. अनुभवनो हे तुझ्या हेच आहे खरं. आणि यालाच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे द्यावा. तुकाराम महाराजांनी सुद्धा कन्याला महत्व दिलेले आहे. अगोदर कन्या आणि नंतर पुत्र आहे. आणि बघता बघता या गावामध्ये मला येण्याचा योग आला. फार छान वाटलंय. शेवटचे 2 मिनिटं घेतो. शेवटचे 2 मिनिटं हे तुमच्या माणसासाठी आहे आणि तुमच्या माणसासाठी मी बोललं पाहिजे. ऐका दादा तुमच्या माणसासाठी. पण आपण इतके खोडीचे ते आपलं आपल्याबद्दल कधीच ऐकणार नाही. त्यामुळे आपलं आम्हाला नाही. आप गैरों की बात करते हैं हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं हमने तो फूलों से जख्म खाए हैं. असं म्हणते ते. किसी की ऐबखों को बेनकाब न कर हम जैसे भी है तू तेरी नजर खराब न कर. काही सांगितलं तरी सुधारणार नाही असं नाही. आपल्या लोकांसाठी आपण ऐकलं पाहिजे. आज ऐका दादांनो या गावामध्ये मला बोलवलं तुम्ही. या पवित्र पावन भूमीमध्ये या ठिकाणी पारेश्वराच्या या पवित्र पावन भूमीमध्ये माझ्यासारख्या एका लेकराला बोलण्याचं महत् भाग्य मिळालं. दादा फार साधा माणूस आहे मी. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीची बरे. आमच्या आदरणीय या गावातील सर्व सन्माननीय यांनी मला बोलावलंय. एवढा मान सन्मान केला आई माझा. दादाने एवढा मान सन्मान केला. दादा माझ्या लग्नात पण नाही एवढा केला माझा मान सन्मान. एवढा तुम्ही मान सन्मान केला. खरं छान वाटलं मला. कारण की गावाची कळा असं म्हणतात ना अंगणाची म्हणजे घराची कळा अंगणावरून कळते आणि गावाची कळा त्या वेशीवरून कळते. अहो इथं येता क्षणी आमचे सर्व मी फार एवढा बघा फार लहान माणूस आहे मी पण माझ्या शिवबाराजांच्या कृपाशीर्वादानं माझ्या विठुरायांच्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकोबारायांच्या त्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्र फिरण्याचा योग येतो. दादा व्याख्यान करतो आम्ही कीर्तन करतो. तुमच्या गावात आलो. परक गाव हे काही माहित नव्हतं. इकडचा भाग माहित नव्हता. तसे बाकी या भागामध्ये बऱ्याच वेळेस आलेलो आहे इकडं. पण तुमचा भाग अनोळखा होता. तुम्ही बोलवलं तर आम्हाला. आणि मला वाटतं दादा नाव काय दादाचं सचिन दादा सोनवणे यांनी 4 महिन्याच्या पूर्वी मला ही तारीख दिलेली. दादा 4 महिन्याच्या पूर्वी सचिन दादाच एकदा त्यांनी मला फोन केला. त्यांचा टाळ्या वाजून एकदा सत्कार करा. त्यांच्यासोबत माफी असावी. मला बाकी त्यांचे नाव माहित नाही. दादा दादांचं नाव काय गणेश आहेर दादा सरपंच. बघा बरं म्हणजे मी लय सरपंच पाहतो राव. हे बोलत नाहीत आम्हाला. त्यांना काही घेणं देत नाही. दादा खरंच आभार मानतो मी तुमचे. अहो हे बघा गावामध्ये सगळ्यांना जर मदत केली तर गावातली शिवजयंती अशी साजरी होते. अहो गावात आल्या आल्या असं वाटू लागलं अजून 2-3 तास बोलावं का काय. खरंच मी नेहमी सांगतो दादा व्याख्यान असो कीर्तन असो सप्ताह असो प्रत्येकानं आपापल्या परी काम केलं पाहिजे. कोण श्रमदान दिलं पाहिजे, कोण अर्थदान दिलं पाहिजे, कोण काहीतरी काम केलं पाहिजे. आणि कोणाला काहीच नाही करता आलं त्यानं कमीत कमी शांत तरी बसलं पाहिजे. तर या लोकांना पाठबळ मिळते. दादा यांनी मला ही तारीख दिली. आदरणीय आपले सरपंच दादा सर्वांचं म्हणजे या गावातले सर्व सन्माननीय अतिथी माझ्यासारख्या लेकरांचं तुम्ही ऐकून घेतलं. आणि खरंच या पारेश्वर मित्र मंडळाचे करावं तेवढे कौतुक कमी आहेत. द्यावे तेवढे तुम्हाला दादा धन्यवाद आहे. आणि योगा एवढा चांगला आहे की आमचे भजनी मंडळ मला वाटते आमचे बाबा सगळे वारकरी संप्रदायाचे बाबा सगळे भजनी मंडळ तिकडे वरती बसलेले का मला काय दिसे ना बाबा. आता तसे काही दिसत नाही म्हणजे जास्त. खरंच या गावामध्ये आल्या आल्या कळलं की खरंच हा वारकरी संप्रदायानं भरलेला हा महाराष्ट्र आहे. आणि या संप्रदायानं भरलेला ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्या पवित्र पावन सानिध्यानं चालत आलेलं हे तुमचं गाव. या गावावरती शंभू राजांची शंभू महादेवाची कृपा आहे हे उगाच नाही हो. आणि शंभू महादेवाच्या कृपाशीर्वादानं मला दादांनी आल्या आल्या सांगितलं की हे देवस्थान जागृत आहे.
आणि जागृत देवस्थान ज्या शंभू देवानं माझ्या शिवराजांना बळ दिलं आणि तेच शंभूराजे तुमच्या गावात जागृत रूपानं आहेत. हे शंभू महादेवांना मी विनंती करेल की या गावावरती कुठलंही संकट बाबा कधी येऊ देऊ नका. आनंदाचं गाव आहे, खुशालीचं गाव आहे. नाही तर भारत भारत आपला देश फार चांगला आहे दादा. आपण प्रेम वाहणारे लोक आहोत. आपल्या देशासारखा देश जगाच्या इतिहासात कोणताच नाही. म्हणून आपण देशासाठी आपण अभिमान ठेवला पाहिजे. हेच या ठिकाणी या शिवजयंती निमित्त मी सांगेन. है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. फार असा आपला सुंदर देश आहे. भारत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आहे दादा, आहे का नाही. अशा या देशामध्ये आपला जन्म झाला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आलं पाहिजे हो, तरण्या पोरांच्या हातात देश गेला पाहिजे दादा. लोक म्हणतात की मथारपणी देव धर्माला जाऊ. नाही हो दादा, तरणेपणीच होते का नाही दादा, तरणेपणीच केलं पाहिजे. मला आनंद या गोष्टीचा वाटला की सर्व तरुण, सरपंचही दादा तरुण, सर्व मंडळी तरुणच आहे. आणि मी एवढं बोलल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा तरुण झाला असाल अशी माझी अपेक्षा आहे बरं का. आता तुमचं तुम्हाला माहित काय झालात ना. माझ्या राजांचं नाव घेतल्याच्या नंतर मेलेल्या मुर्द्यामध्ये प्राण येतय ना. तर आपल्याला आपण तर जिवंत हो. मी आधी सांगितलं की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी सारी कोशिश है कि ये तस्वीर बदलनी चाहिए. आग मेरे सिरे में ना सही तो सही, लेकिन आग पारळा वाले की दिल में लगनी चाहिए. ही आग पेटवण्यासाठी दादांनो मी आलेला आहे. मला बोलवलंय, माझा मान सन्मान केला. या मंडळाचं कौतुक करतो दादा. या मंडळासाठी, या गावासाठी, तुम्हा सर्वांसाठी तुम्ही होते म्हणून कार्यक्रमाला शोभा आली. वक्त्यापेक्षा श्रोता महत्वाचा असतो. तुम्ही नसते तर मी कोणाला सांगायचं असतं. नाही तर कीर्तनाला गेलो पुढं भाविकच नाही. मी आज गळ्यात मृदंग घ्यायचा, मी आज इना म्हणायचा, मी आज टाळा वाजवायचा, असं नाही चालणार. तुम्ही होतात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आली. बरोबर आहे का नाही महाराज. नाही तर आपणच चालू करायचं काहीतरी, असंही जमणार नाही. तुम्ही सर्व जणांनी या ठिकाणी आलात. तुम्हा सर्वांसाठी, या गावासाठी, आणि सगळ्यात जास्त दादांनो तुम्हा सर्व आमचे सूत्रसंचालन करणारे दादा, काय बोलावं दादा, सगळ्यात जास्त तर तुमचे धन्यवाद देतो. तुम्ही नसते तर मी काहीच बोलू नसतो शकलो दादा. आमच्या साऊंडवाल्या दादांसाठी सुद्धा धन्यवाद. सगळ्यांचे आभार मानतो. अहो खरंच साधी गोष्ट नाही हो, एवढं जुळवून आणणं सोपी गोष्ट नाही दादा. एवढं तुम्ही करा. आम्ही काय हो 2 तास येणार, 2 तास बोलून निघून जाणार आम्ही. पण एवढं करणं ना, हे फक्त ज्यांनी केलं त्यांनाच कळतंय. आम्हाला काय येणार, आम्ही निघणार, बोलून जाणार आम्ही. पण नाही, या दोरी बांधणाऱ्यापासून तर ही नंतर सामान घरी पोहोचवणाऱ्यापर्यंत त्यांनी खरी शिवजयंती साजरी केली दादा. मी काही नाही केलं, अजिबात नाही दादा. तुम्ही हेच म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे. हे लेकर होते म्हणून या कार्यक्रमाला शोभा आली. नाही तर तुम्ही बसले असते का काय. हे चिमुकले आमच्या काही ताई बोलल्यात. कोण कोण बोलल्यात, एकदा उभ्या राहा बरं. उभ्या राहा. मी मास्तरच आहे, लाजायचं काही गरज नाही. वा वा, एकदा टाळ्या वाजवायला लेकराईसाठी. वा 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 वा. उद्याची तुमचे भावी व्याख्यात आहेत. आणि मी तर तुम्हाला सांगेन दादा, तुमच्या गावातलीच आपली शिवकन्याताई, तीच महाराष्ट्रात एवढी मोठी होईल की उद्या तुम्हाला मला बोलवायचंही काम पडणार नाही. एवढा शब्द आहे माझा तुम्हाला. बसा बाळांनो, फार छान खरोखर आहे. गट्स आहेत त्या मुलीमध्ये, आणि ती करण्याची तिची ताकद सुद्धा आहे, जिद्द आहे. अस्खलित पद्धतीने ती बोलली. माझ्या राजांचा इतिहास सांगितला. शिवकन्याताई, मलाच असं वाटलं होतं की आता तुझं ऐकत राहावं. तरी मी विचार करत होतो की अजून बोलावं थोडंसं 2-4 मिनिटं, म्हणजे मला कमी बोलायला वेळ मिळेल. फार छान बोलली, आनंद वाटला मला. खरंच या गावात एवढे धन्यवाद दादा तुमच्यासाठी. शेवटच्या 2 ओळी बघा. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे दादा, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. अरे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरीच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरीच सुंदर गेली. अरे संधीची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. अरे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फार गाव स्वाभिमानी आहे तुमचं, मला फार आनंद वाटला. अरे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. अरे फाटत आलो जरी, तरी भरजरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. तुम्ही मला बोलवलं, माझा मान सन्मान केला नाही तर मी फार साधा लहान माणूस होता दादा.
एवढ्या गरीब कुटुंबातून, एका शेतकरी कुटुंबातून, फार साधारण याच्यातून आज महाराष्ट्र गाजवतोय. एकही जिल्हा नाही दादा तिथं माझं व्याख्यान कीर्तन झालं नाही. आणि दादा वर्षाला 5,000 मुलं मी MPSC PCC शिकवतो. अनेक अधिकारी घडवण्याचं कार्य माझ्या हातातून घडतंय. आता माझ्याकडे पाहिल्यावर वाटत नाही मी मास्तर असन. हा थोडासा माझ्या दिसण्याचा दोष आहे, त्याला इलाज नाही काही. आणि मी माझं संपूर्ण जीवन माझ्या राजांच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे. बस हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, उगाच नाही हो. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, आणि पद्मनाभ जोडी याला. बरोबर आहे बाबा. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा वा सापडला. खरोखर या ठिकाणी हात जोडून धन्यवाद करतो. तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो, तरच तुमच्या मुळे हा कार्यक्रम झाला. एकदा या लेकरांसाठी खरंच अंतकरणातून टाळ्या वाजवा दादा, खरंच वाजवा, खरंच वाजवा. मी काय हो, आज या गावातून निघून जाईल, उद्या कोणीतरी इथं बोलायला येणार. माणसांना आनंदी असलं पाहिजे. या लेकरांना सपोर्ट करत चला. जीना यहा मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, स्वर्ग यही नरक यहाँ, इसके सिवा जाना कहा. ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा. दादा मी गेल्याच्या नंतर कोणीतरी येईल या स्टेजवर बोलण्याला, आहे का नाही. ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहरूपिया रूप बदल फिर आएगा. हम हैं वहीं तुम थे जहां, इसके सिवा जाना कहा. दादा नो कल खेल में हम हो न हो, अरे गर्दिश में तारे रहेंगे सदा. ना भूले हैं हम, ना भूले हैं वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. दादा जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वही तुम थे जहां. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. फार सन्मान दिला. तुमचे आभार मानतो. आयोजक, संयोजक, त्याच्यानंतर आमचे साऊंड सिस्टम आले, आमचे महाराज किरण दादा, सगळ्यांचे, तुमच्या गावकऱ्यांचे सगळ्यात जास्त, आणि पोरो सगळ्यात जास्त आभार मी तुमचे मानतो. अभि तुम्ही शांत बसले बे, याच्यासाठी तर टाळ्या वाजवा, खरंच वाजवा एकदा टाळ्या. हे शांत बसले म्हणून. नाही एका व्याख्यानातून कीर्तनात पोरग कीर्तनात मृदंग घेऊन गेलो, आणि एका याच्यात माईक घेऊन गेलं. काय बोलावं आम्ही खरंच. आणि हे लहान लहान लेकर यांचेही धन्यवाद देतो. सर्वांचे आभार मानतो. आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात, पण तरी आभार मानतो. आभाराचे भार कशाला, आता फुलाचे हार कशाला, बांधले आहे तुम्हा सर्वांसाठी या हृदयात घर, तर या घराला आता दार कशाला. बोलण्याच्या वगैरे काही चुकीचं बोललो असेल तर माझा पदर फार मोठा आहे. सर्व माझ्या पदरामध्ये मला चुकीचं वापस द्या. माझं बोलणं चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. चांगलं असेल आई वडिलांचे संस्कार येतं, हे घेऊन जा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्व विश्ववंदिता सहस्रो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. जय जिजाऊ, जय शिवराय.